कांजिण्या झाल्यावर काय खावे व काय खाऊ नये याबद्दल माहिती या व्हिडिओत सांगितली आहे। कांजिण्या कांजिण्या हा विषाणूपासून होणारा संसर्गजन्य आजार आहे। कांजिण्या म्हणजे चिकन पॉक्स। त्यात त्वचेवर खाज सुटणारे लालसर फोड येतात। कांजिण्या आजाराची लागण ही प्रामुख्याने लहान मुलांमध्ये अधिक झालेली आढळते। कांजिण्याची लक्षणे: ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, मूक मंदावणे अशी लक्षणे यात असतात। अंगावर लाल किंवा गुलाबी रंगाचे फोड येतात। फोड आलेल्या ठिकाणी खाज सुटत असते। 5 ते 7 दिवसात त्या पुरळात पाणी व पू धरतो। पुढे ते फोड फुटतात व तेथे काळसर डाग दिसू लागतात। कांजिण्यावरील उपचार: कांजिण्यावर लक्षणानुसार उपचार केले जातात। ताप आणि खोकला कमी करण्यासाठी औषधे डॉक्टर देतील। पुरळावर लावण्यासाठी जंतुनाशक क्रीम देतील। अंगावरील खाज कमी करण्यासाठी अँटीहिस्टामाइन औषध दिले जाते। 1 ते 2 आठवड्यात आजार बरा होतो, मात्र काही दिवस कांजिण्याचे डाग राहू शकतात। कांजिण्या झाल्यावर काय खावे? वरण भात, उसळ, डाळ, दुधाचे पदार्थ, उकडलेल्या अंड्याचा पांढरा भाग, मांस, मासे यांचा आहारात समावेश करू शकता। सफरचंद, केळी, खरबूज अशी फळे व ब्रोकोली, पालक सारख्या भाज्याही आहारात असाव्यात। डिहायड्रेशन होऊ नये यासाठी पुरेसे द्रव पदार्थ म्हणजे पाणी, शहाळ्याचे पाणी, इलेक्ट्रोलाइट पावडरचे पाणी प्यावे। कांजिण्या झाल्यावर काय खाऊ नये? कांजिण्यामध्ये केवळ अंगावरच नव्हे तर तोंडाच्या आत सुद्धा फोड येऊ शकतात। अशा वेळी जास्त तिखट, खारट, मसालेदार पदार्थ, लसूण खाण्यामुळे तोंडात जास्त त्रास होऊ शकतो। यासाठी काही दिवस असे पदार्थ खाणे टाळा। तसेच द्राक्षे, अननस, टोमॅटो, लिंबूवर्गीय फळे, लोणची, जास्त खारट पदार्थ, कॉफी हे पदार्थ कांजिण्या झाल्यावर काही दिवस खाऊ नयेत। अशा प्रकारे कांजिण्या झाल्यावर काय खावे व काय खाऊ नये याविषयी माहिती या व्हिडिओत सांगितली आहे। अशीच आरोग्यविषयक माहिती डॉक्टरांकडून जाणून घेऊन निरोगी राहण्यासाठी आमच्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा। तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सुद्धा करा।